नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण रेल्वे भरती 2025 म्हणजेच RRB ग्रुप डी यासाठी जो काही अंकगणित आणि बुद्धिमत्ता आहे मित्रांनो, या विषयावरील आज झालेला पेपर म्हणजेच 22 डिसेंबर आणि 23 डिसेंबर 2025 रोजी कोणते प्रश्न विचारले होते आणि पेपर पॅटर्न कसा होता मित्रांनो, सर्व गणित सोपे होते की अवघड होते हे आपल्याला आजच्या सेशनवरून लक्षात येईल. मित्रांनो, असेच प्रश्न RRB NTPCला पण येणार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपल्याला आयडिया येईल की अंकगणित आणि बुद्धिमत्ता यावरती परीक्षेला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जात आहेत. ओके, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा, प्रश्न आपल्याला परीक्षेला कशा पद्धतीने विचारले जात आहेत तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. मित्रांनो, पहिलाच प्रश्न आजच्या सेशनचा बघा, काय दिलेला आहे की एका विशिष्ट रकमेवर 10% वार्षिक दराने 3 वर्षासाठी चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यामधील फरक 155 रुपये आहे. तर ती रक्कम किती, म्हणजे मुद्दल रक्कम आपल्याला विचारलेली आहे मित्रांनो. ओके, आता या प्रश्नाला सोडवत असताना सुरुवातीला तुम्ही पर्यायाचा वापर करून सोडवू शकता. ओके, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी फास्ट उत्तर मिळून जाते मित्रांनो. ठीक आहे. आता जर आपण या ठिकाणी पर्याय बी सिलेक्ट केला, 2 म्हणजे 5,000 रुपये हे जर आपण मुद्दल रक्कम घेतली, ओके, पर्यायावरून आपण या ठिकाणी सोडूया. मग या 5,000 रुपयाचे आपल्याला 3 वर्षासाठीचे 10% दराने पहिले चक्रवाढ व्याज काढायचा, त्याच्यानंतर सरळ व्याज काढायचा. त्यामधील फरक जर 155 रुपये येत असेल म्हणजे आपण सिलेक्ट केलेला पर्याय हे करेक्ट असणार आहे. ओके, कन्सेप्ट क्लिअर करा मित्रांनो, त्याच्याशिवाय आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारलं तर सोडवता येत नाही. मग आता सुरुवातीला आपण 5,000 रुपये मुद्दल रक्कम घेतली. ठीक आहे, मग मी या ठिकाणी 5,000 रुपये ही मुद्दल रक्कम लिहून घेतली. याचा आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचा आहे. मग आपल्याला या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे, तर 3 वर्षासाठी 10% दर दिलेला आहे. म्हणजे तुम्ही किती घेणार, 110 भागिले 100 हे किती वेळा लिहिणार मित्रांनो, 3 वेळा, कारण 3 वर्षासाठी म्हटले म्हणून तुम्ही या ठिकाणी हे 3 वेळा अशीच क्रिया करणार. ठीक आहे. आता याच्यानंतर याला जर आपण सोडवलं मित्रांनो तर आपल्याला चक्रवाढ व्याजाची रास मिळते. मग या ठिकाणी सोडूया. बघा, 1 2 3 4 5 6 शून्य कॅन्सल केली छेदामधली, तर अंशामधील पण 6 शून्य कॅन्सल करा. 1 2 3 4 5 6 राहिला काय मित्रांनो तुमच्याकडे 5 गुणिले 11 गुणिले 11 गुणिले 11 म्हणजे 11चा घन केलं तर माहिती आहे सर्वांना 1331 येतो. ओके, आता याचा करा डायरेक्ट गुणाकार. ठीक आहे, मग 5चा गुणाकार 1 सोबत केलं, 5 × 5, त्याच्यानंतर 5चा गुणाकार 3 सोबत केलं, 5 × 1505 हातचा 1, 5 × 15 आणि 1 1606 हातचा 1 मित्रांनो, 5 × 5 आणि 1 6. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी किती आलं, 6,655 रुपये ही आपल्याला चक्रवाढ व्याजाची काय मिळाली, रास मिळाली. मग आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं म्हणजे यामधून आपण 5,000 रुपये मायनस करू. ठीक आहे, या रासमधून 5,000 मायनस करू म्हणजे 5 - 0 5, 5 - 0 5, 6 - 0 6, त्याच्यानंतर 6 - 5 1, 1,655 रुपये हे आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे मित्रांनो चक्रवाढ व्याज. ठीक आहे, चक्रवाढ व्याज. आता याच्यानंतर आपल्याला सरळ व्याज काढायचं आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण सरळ व्याज काढून घेऊ. ठीक आहे, बघा, आता सरळ व्याज काढत असताना याचं डायरेक्ट आहे. बघा, 5,000 रुपये आपण मुद्दल रक्कम घेतली. ठीक आहे, 5,000 रुपये घेतली मुद्दल रक्कम. याच्यानंतर गुणाकारामध्ये 10% दर आहे, 10% दर लिहिलं. त्याच्यानंतर आपल्याला मुदत दिलेली आहे 3 वर्षाची. मग या ठिकाणी गुणाकारामध्ये 3 लिहा, भागाकारामध्ये लिहायचं आहे 100. आता याला सोडवलं की आपल्याला सरळ व्याज मिळतो. बघा, 1 0 हा 1 0 कॅन्सल, हा 1 0 हा 1 0 कॅन्सल. राहिले काय मित्रांनो, 500 गुणिले हे 3 म्हणजे 500 गुणिले 3 केले तर किती येईल, 1,500 रुपये हे आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहे सरळ व्याज. काय मिळाले, सरळ व्याज. मग आता आपल्याला प्रश्नामध्ये बघायचं आहे, तर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामधील फरक किती दिलेला आहे, 155 रुपये. मग आपल्याजवळ या ठिकाणी सरळ व्याज किती आहे, 1,500 रुपये, चक्रवाढ व्याज किती आहे, 1,655. मग यामधील फरक चेक करू. बरोबर आहे, मग फरक या ठिकाणी काढूया, 1,655 वजा 1,500 करू, वजा 1,500. ठीक आहे, 5 - 0 5, 5 - 0 5, 6 - 5 1, 1 - 1 0. बघा, 155 रुपये आपल्याला या ठिकाणी फरक मिळाले. म्हणजेच काय, तर आपण जो पर्याय सिलेक्ट केला होता पर्याय बी हेच आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे. मित्रांनो, ही सोपी टेक्निक आहे. तुम्ही फास्ट कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला पटकन आन्सर मिळून जातो. त्यासाठी अशाच पद्धतीने आपल्याला या प्रश्नाला सोडवावा लागतो.
क्लिअर झालं? आता पुढचा प्रश्न बघूया. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय मित्रांनो. प्रश्न काय आहे ते सुरुवातीला बघू. एक काम 20 दिवसात पूर्ण करतो तर ब तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. जर अ ने कामाला सुरुवात केली असता दोघांनी एका दिवसाआड, हे महत्त्वाचं आहे मित्रांनो, हा जो पॉईंट आहे हाच महत्त्वाचा आहे. एका दिवसाआड म्हणजे अल्टरनेटिंग डेज काम केले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे. आता बघा या प्रश्नाला सोडवायचं कशा पद्धतीने. सुरुवातीला दोन व्यक्ती आहे, अ नावाचा आणि ब नावाचं, ते आपण या ठिकाणी लिहून घेऊ. बघा मी या ठिकाणी अ व्यक्तीचं नाव लिहिलं, त्याच्यानंतर ब आहे, ब व्यक्तीचं नाव लिहिलं, त्याच्यासमोर मित्रांनो त्यांना लागणारी दिवसाची संख्या लिहा. अला 20 दिवस लागते, मग या ठिकाणी 20 लिहिलं. बला 30 दिवस लागते, मग या ठिकाणी 30 लिहिलं. ठीक आहे, आता पुढे बघा काय करायचं, यांची घ्यायची मित्रांनो डायरेक्ट लसावी, म्हणजे आपल्याला एकूण काम मिळतोय. बरोबर आहे, या दोन्ही संख्येची लसावी येते मित्रांनो 60, म्हणजे हे काय आहे तर काम आहे. 60 काम दोघाला करायचे आहे. ठीक आहे, एकूण काम 60 मिळाले. आता पुढे बघा, तर एकूण काम 60 मिळाले, मग एका दिवसात किती काम करतो. एका दिवसात करेल मित्रांनो 20 त्रिक 60. त्याच्यानंतर ब एका दिवसात काम करेल मित्रांनो 30 दोन्ही 60. ठीक आहे, मग आता हे एका दिवसाचं काम आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला हे दिलेलं आहे की एका दिवसाआड ते कामाला सुरुवात करतात किंवा काम करतात. मग एकूण काम या ठिकाणी 3 अधिक 2 5 काम हे किती दिवसाचं आहे मित्रांनो, हे 2 दिवसाचं आहे. कारण एक दिवस अ ने केले, दुसऱ्या दिवशी ब ने केलं काम. बरोबर आहे, म्हणजे हे 2 दिवसाचं काम आहे. या ठिकाणी लिहून घ्यायचं, मग हे किती दिवसाचं आहे, 2 दिवसाचं काम आहे 5. ठीक आहे, किती दिवसाचं आहे, 2 दिवसाचे 5 काम. तर आपल्याला एकूण किती काम करायचे आहे, 60 काम करायचं आहे. मग कामाच्याच खाली 60 काम लिहा. आपल्याला बघा या ठिकाणी उत्तर मिळून जाते 60 काम बरोबर किती दिवस. क्लिअर झालं? आता या ठिकाणी काय करायचं आहे, तिरकस गुणाकार, 2चा गुणाकार 60 सोबत, मग लिहा 2 गुणिले 60 आणि त्याच्यानंतर 5चा गुणाकार प्रश्नचिन्हासोबत, म्हणजे 5 आले भागाकारामध्ये. याला सोडवलं की उत्तर मिळते. बघा आता या ठिकाणी 5ने 60ला भाग देऊ, 5 एक 5 आणि 12 पंचे 60, 12 गुणिले 2 केले तर किती येते मित्रांनो, 24 दिवस या ठिकाणी त्यांना लागणार आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी 24 दिवस असणार आहे. पर्याय क्रमांक बी मध्ये बघा या ठिकाणी दिलेला आहे. किती सोपं होतं. ठीक आहे, एका दिवसाआड असं जर प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं तर डायरेक्ट हीच टेक्निक यूज करायची आहे. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर काढता येतो. क्लिअर झालं? चला पुढचा प्रश्न बघायचा. मग काय विचारलं होतं परीक्षेला बघा या ठिकाणी. बघा बुद्धिमत्तेवरचा प्रश्न आहे, रिझनिंगवरचा मित्रांनो. काय दिलेला आहे बघू शकता, स्क्रीनवरती दिलेला आहे आपल्याला. पुढील विधाने आणि त्यापुढील निष्कर्ष वाचा आणि दिलेल्या विधानांना अनुसरून कोणते निष्कर्ष योग्य आहे ते निवडा. आपल्याला या ठिकाणी कथन आणि निष्कर्ष दिलेला आहे, मग कोणता योग्य आहे निष्कर्ष ते आपल्याला निवडायचं आहे. मग यावरून आपल्याला काय करावी लागेल, सुरुवातीला कथनवरून एक डायग्राम तयार करावी लागेल, मग त्यावरून आपल्याला निष्कर्ष कोणता करेक्ट आहे ते ठरवावं लागेल. बरोबर आहे, मग पहिला आपल्याला या ठिकाणी ए नावाचं कथन दिलेलं आहे, सर्व पेन पेन्सिल आहेत. ठीक आहे, मग या ठिकाणी सुरुवातीला पेनसाठी आपण एक सर्कल ड्रॉ करू मित्रांनो. बघा मी या ठिकाणी एक सर्कल ड्रॉ केलं, हे असणार आहे पेनीसाठी. मग मी या ठिकाणी लिहितो याच्यामध्ये पेन. मग सर्व पेन हे काय आहे मित्रांनो, तर सर्व पेन हे पेन्सिल आहे. बरोबर की नाही, मग पेन्सिलसाठी आपण अशा पद्धतीने एक दुसरा सर्कल तयार करू. ठीक आहे, या ठिकाणी लिहून घेऊ पेन्सिल, हे आहे पेन्सिलसाठी. याच्यानंतर दुसरा कथन बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, काही पेन्सिल हे पुस्तके आहेत. म्हणजे काही पेन्सिलचा भाग हे पुस्तकामध्ये असणार. मग या ठिकाणी आपल्याला पुस्तकासाठी एक सर्कल काढावं लागेल. मग बघा मी या ठिकाणी एक सर्कल काढले, हे बघा या ठिकाणी आपण पुस्तकासाठी एक सर्कल काढले. मग याच्यामध्ये लिहून घ्यायचं आहे काय, तर पुस्तक. या सर्कलमध्ये लिहून घेतलंय आपण पुस्तक. काही पेन्सिल हे पुस्तक आहेत, म्हणजे पेन्सिलचा काही भाग पुस्तकामध्ये आला पाहिजे. त्याच्यानंतर तिसरा कथन बघायचं मित्रांनो, कोणतेही पुस्तक हे मार्कर नाही. म्हणजे मार्कर आणि पुस्तकाचा काहीही याच्यामध्ये संबंध राहणार नाही. मग या ठिकाणी वेगळा सर्कल आपल्याला तयार करावा लागेल आणि याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला याचा संबंध दाखवावा लागेल मित्रांनो. याचा आणि याचा काहीही संबंध नाही, म्हणजे पुस्तक आणि मार्करचा काहीही याच्यामध्ये संबंध नाही. हे या ठिकाणी यावरून
आपल्याला लक्षात येते हे क्रॉस मारल्यावरून. ओके, मग आता आपल्याला या ठिकाणी हे करेक्ट डायग्राम तयार झालेली आहे. तर आपण यावरून निष्कर्ष कोणतं योग्य आहे ते ठरवू शकतो, बरोबर की नाही. मग आता सुरुवातीला पहिला निष्कर्ष बघा काय आहे की काही पुस्तके पेन आहेत, काही पुस्तके हे पेन आहेत असं आपल्याला या ठिकाणी आकृतीवरून लक्षात येतो का मित्रांनो. पेन आणि पुस्तकाचा कोणताही संबंध तुम्हाला याच्यामध्ये जुळलेला दिसतो का? नाही. पण होऊ शकते असं या ठिकाणी जर दिला असता की काही पुस्तके हे पेन असू शकतात, तर तुम्ही या ठिकाणी या निष्कर्षाला करेक्ट म्हटलं असतं. पण या आकृतीमध्ये याचा पेनचा आणि पुस्तकचा काही संबंध दिसतो का? नाही. म्हणून हे निष्कर्ष तुम्ही करेक्ट आहे असं म्हणू शकत नाही. क्लिअर झालं. आता याच्यानंतर दुसरा निष्कर्ष बघा, कोणतेही मार्कर हे पेन्सिल नाही. मग आता याच्यामध्ये बघा, पुस्तक आणि मार्करचा संबंध काही नाही असं आपल्याला कथनावरून लक्षात येतो. पण मार्कर आणि पेन्सिलचा पण संबंध नाही असं आहे का? नाही. बरोबर आहे. मग असू शकतो, पण यामध्ये एक्झॅक्ट आपल्याला आकृतीमध्ये दिसतोय का याचा संबंध काहीतरी आहे किंवा नाही म्हणून? दिसतोय का? नाही मित्रांनो. मग यावरून आपण या कथनला पण करेक्ट म्हणू शकत नाही. या निष्कर्षाला आपण करेक्ट म्हणू शकत नाही. कारण तर याच्यामध्ये पुस्तक आणि मार्करचा थोडा भाग आहे मित्रांनो पेन्सिलसोबत, आहे की नाही? पेन्सिलसोबत थोडासा त्याचा भाग याच्यामध्ये आहे. मग मार्करचा तर काहीच नाही याच्यामध्ये, बरोबर आहे की नाही? म्हणून आपण या ठिकाणी या निष्कर्षाला आपण रॉंग म्हणणार. त्याच्यानंतर काही पेन्सिल मार्कर नाहीत, काही पेन्सिल हे मार्कर नाहीत, हे होऊ शकते, बरोबर की नाही. काही पेन्सिल मार्कर नाही, मार्कर आणि पेन्सिल या दोघाचा संबंध याच्यामध्ये नाहीच मित्रांनो. या डायग्राममध्ये तुम्हाला दिसतोय का कुठे संबंध? याच्यामध्ये नाहीच. म्हणून आपण या ठिकाणी हा जो निष्कर्ष आहे हा निष्कर्ष करेक्ट आहे असं म्हणू शकतो. मग आपल्याला पर्याय बी मध्ये उत्तर पाहायला मिळतो मित्रांनो. फक्त निष्कर्ष 2 हे काढता येतो. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. क्लिअर झालं. तर हे अशा पद्धतीने आपल्याला कथन आणि निष्कर्षावरील प्रश्न सोडवायचा होता. क्लिअर झालं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मग आता 40 विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी 45 किलो काढण्यात आली. नंतर असे आढळले की 2 वजन 52 किलो आणि 48 किलोऐवजी चुकून 42 किलो आणि 58 किलो वाचले गेले, तर वजनाची अचूक सरासरी किती? मित्रांनो, अचूक सरासरी विचारली. आता बघा या प्रश्नाला सोडवायचं कशा पद्धतीने. मग सुरुवातीला बघा 40 विद्यार्थ्यांची सरासरी 45 किलो आहे. मग तुम्ही या ठिकाणी एकूण वजन काढू शकता. कशा पद्धतीने? तर 40चा गुणाकार या सरासरीसोबत करा. मग किती येईल बघा. या ठिकाणी हा शून्य कॅन्सल केला, मी इथे लिहिलं 4ने 45ला गुणूया. 4 पंचे 20 शून्य, हातचा 2, 4 चूक 16 2 18, म्हणजे 1800 kg हे आपल्याला या ठिकाणी एकूण वजन मिळाले. ठीक आहे. आता पुढे काय करायचं बघा. आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे, तर 52 किलो आणि 48 किलो हे चुकून 42 आणि 58 किलो वाचले गेले. म्हणजे अचूक काय होतं मग? 52 आणि 48 या दोघांची करावी लागेल बेरीज, बरोबर की नाही. मग करा. या ठिकाणी लिहू शकता तुम्ही अचूक बेरीज आणि त्याच्यानंतर चूक बेरीज. ठीक आहे. कन्सेप्ट क्लिअर करा पहिली, त्याच्यानंतरच आपल्याला प्रश्न सोडवता येतात. मग अचूक बेरीज किती होती? 52 आणि 48. या ठिकाणी लिहा मग 52 अधिक 48 यांची बेरीज किती होती मित्रांनो? 8 आणि 2 10 शून्य, हातचा 1 6 4 10, किती? 100 किलो. हे अचूक बेरीज होती. मग चुकीची बेरीज किती? 42 अधिक 58 करा. 42 अधिक 58 यांची बेरीज 8 आणि 2 10 शून्य, हातचा 1 5 आणि 5 10, 100 किती? अचूक पण 100 आणि चुकीची पण 100. मग यामध्ये सरासरी अचूक वजनाची सरासरी किती असणार आहे? मग 45 किलोच असणार आहे. कारण दोघांची बेरीज आपल्याला या ठिकाणी सारखी मिळत आहेत. कशी मिळत आहेत? सारखी मिळत आहेत. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी 45 किलोच असणार आहे. पर्याय ए मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. पर्याय ए मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आपल्याला या ठिकाणी अचूक बेरीज आणि चुकीची बेरीज सारखीच मिळत आहेत. म्हणून या ठिकाणी बेरजेमध्ये एकूण बेरजेमध्ये काहीही फरक पडत नाही. त्यामुळे जी सरासरी आहे तीच सरासरी या ठिकाणी
करेक्ट उत्तर मानायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाला सोडवायचा होता. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा. काय विचारलं होतं परीक्षेला ते बघा, या ठिकाणी स्क्रीनवरती दिसतोय. प्रश्न असा होता मित्रांनो की एक टाकी नळाद्वारे सामान्यतः 8 तासात भरते, परंतु टाकीला गळती असल्याने म्हणजे लीक असल्याने ती भरण्यास 2 तास जास्त लागतात. जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर गळतीमुळे ती टाकी किती वेळेत रिकामी होईल, असा प्रश्न केलेला आहे. तर आता काय करायचं मित्रांनो, बघा या प्रश्नाला शॉर्टमध्ये सोडू शकतो सेकंदात. तर सुरुवातीला बघा 8 तासात भरते असं म्हटलंय, मग या ठिकाणी तुम्ही लिहिलं 8 याचा गुणाकार. नंतर बघा त्या टाकीला गळती असल्यामुळे 2 तास अधिक लागतात. हे वाक्य एवढं महत्त्वाचं आहे. 2 तास किती लागतात? अधिक लागतात. मग हे सुरुवातीचे 8 तास याच्यामध्ये असणार की नाही? असणारच. मग 8 अधिक 2 किती झाले? 10. या ठिकाणी लिहा. भागाकारामध्ये रिकामी म्हटलंय म्हणून या दोघांची करा वजाबाकी. 10 वजा 8 केले तर मित्रांनो 2 राहतात. आता भागाकाराची क्रिया करा, आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळून जाते. ठीक आहे, बघा बेक बे बेचूक 8 4 गुणिले 10 केले तर 4 10 40. 40 तास हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय डी बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. ओके, आता याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो काय दिलेला आहे आणि आपल्याला परीक्षेला अशाच पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहेत. पुढचा प्रश्न बघा काय आहे की एका दुकानदाराने आपल्या वस्तूची खरेदी किमतीपेक्षा 40% जास्त ठेवली आणि त्यावर 25% सूट दिली तर त्याला किती टक्के नफा झाला? मित्रांनो नफा विचारले. आता बघा या प्रश्नाला सोडवायचं कशा पद्धतीने. तर सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला असं दिलेलं आहे की दुकानदाराने वस्तूची खरेदी किमतीपेक्षा 40% जास्त ठेवली. म्हणजे जी वस्तू आहे त्याची खरेदी किमतीपेक्षा 40% जास्त ठेवली आणि त्यावरती 25% सूट दिली. तर मित्रांनो त्या वस्तूची जी किंमत आहे ती 100 असणार की नाही? म्हणजे 100च घेऊ आपण सरासरी. ठीक आहे, त्या वस्तूची किंमत समजा 100 आहे, त्यावरती जर 40% काढले म्हणजे या 100वर जर आपण 40% काढले तर किती रुपये होईल? तर 140 रुपये होणार. 100वर जर आपण 40% काढले तर 140 रुपये ही असणार मित्रांनो छापील किंमत. बरोबर की नाही? ही असणार छापील किंमत. मग आता आपल्याला या ठिकाणी काय काढायची आहे? तर विक्री किंमत काढायची आहे. तर बघा कशा पद्धतीने काढू शकतो. तर 140 रुपये ही छापील किंमत आहे, त्यावर 25% सूट दिली म्हणजे 140 गुणिले 25% सूट म्हणजे 75 भागाकारामध्ये 100. ठीक आहे, आता याला सोडवायचा म्हणजे आपल्याला विक्री किंमत मिळते. बघा 25ने भाग जाते, भागाकार करूया. 75 आणि 100ला 25 त्रिक 75, 25 चुका 100. 4ने 140ला भाग जातो, भागाकार करायचं. बघा 4 एक 4, 4 त्रिक 12, उरले 2, 20 झाले. पुन्हा भाग द्या. 4 एक 4, 4 पंचे 20. ठीक आहे, आता बघा 35 गुणिले 3 करायचा. मग 3 गुणिले 5, 3 5 15, 5 हातचा 1, 3 त्रिक 9 1 10. 105 रुपये ही आपल्याला या ठिकाणी विक्री किंमत मिळाली मित्रांनो. काय मिळाली? विक्री किंमत मिळाली. आता यावरून आपल्याला विचारले शेकडा नफा किती? तर या ठिकाणी 105 रुपये ही विक्री किंमत मिळाली आणि 100 रुपये ही खरेदी किंमत होती. त्यावरती छापील किंमत आपण 140 केली. तर मित्रांनो आता यावरून आपल्याला टक्केवारीवरून नफा काढता येतो. मग तुम्ही सरळ बघू शकता या ठिकाणी 100 रुपये सुरुवातीला होते, बरोबर आहे. त्यावरती त्याची विक्री किंमत 105 रुपये झाली. म्हणजेच या ठिकाणी किती? 5%चा नफाच झाला. बरोबर की नाही? 5% याच्यामध्ये काय झाला असेल? नफाच झाला असेल. ओके, हे डायरेक्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात येते. पर्याय सी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाला सोडवायचा होता मित्रांनो. ठीक आहे, तर आता पुढचा प्रश्न बघायचं. परीक्षेला काय विचारलं होतं ते या ठिकाणी रिझनिंगवरचा परत एक प्रश्न आला. प्रश्न असा आहे की पुढील अंकमालिका पूर्ण करा. मग मालिका काय दिलेली आहे बघा. 7 आहे, त्याच्यानंतर 18, त्याच्यानंतर आहे 40, त्याच्यानंतर आहे 73, त्याच्यानंतर आहे 117 आणि या समोरचा अंक विचारलाय. तर ते काढायचं कशा पद्धतीने? तर याच्यामधला फरक घेऊन बघा. 7 आणि 18 मधला फरक 11चा, 18 आणि 40 मधला फरक 22चा होतोय मित्रांनो. 40 आणि 73 मधला फरक 33चा, 73 आणि 117 मधला फरक 44चा. मग आता याच्यामधला फरक कितीचा यायला पाहिजे? 55चा यायला पाहिजे. मग तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी? 117 प्लस 55 म्हणजे आपल्याला पुढचा अंक मिळून जातोय. बरोबर, 7 आणि 5 12, 2 हातचा 1, 1 आणि 1 2, 2 आणि 5 7 आणि 1 जशाला तसे म्हणजे पुढचा अंक किती असणार आहे? 172. या ठिकाणी 172 येईल. पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे.
क्लिअर झालं? अशा पद्धतीने या ठिकाणी लॉजिक लागलं होतं मित्रांनो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघायचा. मग प्रश्न क्रमांक 9 बघा आपल्याला स्क्रीनवरती काय दिलेलं आहे. या ठिकाणी या प्रश्नाला सोडवायचं कशा पद्धतीने बघा. अने रुपये 40,000 गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. 6 महिन्यानंतर ब रुपये 60,000 रुपये गुंतवून त्याच्यात सामील झाला. वर्षाच्या शेवटी झालेल्या एकूण 21,000 रुपये नफ्यांपैकी ब चा वाटा किती रुपये असेल हे आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. आता सुरुवातीला या ठिकाणी दोन व्यक्ती आहे अ आणि ब यांचं नाव लिहून घ्या मित्रांनो. अ आहे अ व्यक्तीचं नाव, ब आहे ब व्यक्तीचं नाव. मग त्यांनी किती रुपये गुंतवले होते ते या ठिकाणी यांच्या खालीच लिहा. अने 40,000 रुपये गुंतवले, मग अच्याच खाली 40,000 रुपये लिहून घेतले. बने 6 महिन्यानंतर 60,000 रुपये गुंतवले, मग 60,000 रुपये बच्याच खाली लिहा. ठीक आहे, आता पुढे काय करायचं, यांना संक्षिप्त रूप देऊन टाकायचं. म्हणजे शून्य आहे ते कॅन्सल करून टाकायचं. 1 2 3 4 1 2 3 4 चारही शून्य कॅन्सल केली. याच्यानंतर परत 4 आणि 6 ला कॉमन संख्येने भाग जातो, भागाकार करून टाकायचं. बघा बे दोन्ही 4 आणि बे त्रिक 6 म्हणजे हे आहे भांडवलाचे गुणोत्तर. ठीक आहे, काय आहे भांडवलाचं गुणोत्तर, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलेलं आहे मुदत, बरोबर की नाही. आणि 40,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला, म्हणजे यांनी हे मुदत असणार आहे. मग यांनी 12 महिने गुंतवणूक केली. त्याच्यानंतर 6 महिन्यांनी आपल्याला ब या ठिकाणी गुंतवून त्यामध्ये सामील झाला असं प्रश्नामध्ये दिलेला आहे. म्हणजेच एका वर्षाचे 6 महिन्यानंतर म्हणजे 6च महिने तो या ठिकाणी व्यवसायामध्ये सामील झाला. तर या ठिकाणी परत या दोन्ही संख्येला कॉमन संख्येने भाग जातो, ते म्हणजे 6नेच. 6 1 6 6 2 12. मग या ठिकाणी आपल्याला मुदतीचं गुणोत्तर पण मिळाले. ठीक आहे, आता काय करायचं, आपल्याला नफ्याचा वाटा विचारले म्हणजे सरळ या दोघांचा करायचा गुणाकार. म्हणजेच कशा पद्धतीने बघा, या 2चा गुणाकार या 2 सोबत आणि या 3चा गुणाकार या 1 सोबत. मग करा गुणाकार. बे दोन्ही 4 3 1 3. ठीक आहे, आता बघा आपल्याला विचारले ब चा वाटा. मग ब चा वाटा काढायचा आहे. एकूण गुणोत्तराची बेरीज होते मित्रांनो 7. ठीक आहे, मग पुढे बघा या ठिकाणी लिहू आपण ब चा वाटा काढायचा आपल्याला. एकूण गुणोत्तराची बेरीज 7 आणि या ठिकाणी ब चा गुणोत्तर आहे 3. मग हे अंशामध्ये लिहा. हे लिहिलं अंशामध्ये. आता यापैकी एकूण नफा आहे 21,000 हे लिहा गुणाकारामध्ये. आपल्याला या ठिकाणी याला सोडवलं की डायरेक्ट उत्तर मिळून जाते. आता करू मित्रांनो भागाकाराची क्रिया. बघा 7 1 7 7 त्रिक 21 हे 3 शून्य कॅन्सल करून इथे लिहून घेतले. 3,000 गुणिले 3 केले तर 9,000. 9,000 रुपये हे या ठिकाणी कोणाचा वाटा असणार आहे, ब चा वाटा असणार आहे. पर्याय डी मध्ये बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर झालं? अशा पद्धतीने या प्रश्नाला आपल्याला सोडवायचा होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. मग काय विचारलं होतं आपल्याला परीक्षेला ते बघा. रिझनिंगवरचा प्रश्न होता मित्रांनो. एका सांकेतिक भाषेत ग्यू हा शब्द 5132 आणि बॅट हा शब्द 924 असा लिहिला जातो, तर त्याच भाषेत गेट हा शब्द कसा लिहिला जाईल. आता यामध्ये बघू शकता तुम्ही डायरेक्ट लॉजिक लागलेला आहे मित्रांनो, की या ठिकाणी जीच्या जागी तुम्ही 5 हे अंक घेऊ शकता. आयच्या जागी मित्रांनो तुम्ही 1 हा अंक घेऊ शकता. व्हीच्या जागी तुम्ही 3 हे अंक घेऊ शकता. ईच्या जागी तुम्ही 2 हे अंक घेऊ शकता. ओके, सेम बीच्या जागी तुम्ही 9 हे अंक घेऊ शकता. एच्या जागी तुम्ही 1 हे अंक घेऊ शकता आणि टीच्या जागी तुम्ही 4 हे अंक घेऊ शकता. ठीक आहे, मग आपल्याला काढायचा आहे गेट हा शब्द कसा लिहिता येईल. मग GATE लिहा गेट. आता याच्यासाठी कोणते अंक लागतील, तर जी आहे जी साठी आपण 5 घेतलंय, मग जीच्या खाली 5 लिहा. त्याच्यानंतर ए साठी बघा, ए साठी या ठिकाणी 2 आहे, मग तुम्ही एच्या जागी किती लिहिणार, एच्या जागी किती लिहिणार मित्रांनो, तर तुम्ही या ठिकाणी एच्या जागी 2 घेऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याजवळ टी साठी काय दिलेलं आहे, तर हे बघा टी आहे, टी साठी 4 दिलेलं आहे, मग टीच्या जागी तुम्ही 4 घेऊ शकता. त्याच्यानंतर ई आहे, ई बघा या ठिकाणी ईच्या साठी 2 आहे, 2 घेऊ शकता. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे, 52 42. काय आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर, 52 42 हे या ठिकाणी उत्तर येतोय. पर्याय सी मध्ये बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो, तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीने शॉर्ट ट्रिक्सनुसार फ्रीमध्ये शिकायचं असेल तर मित्रांनो आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला फक्त सबस्क्राईब करून ठेवायचं आहे.
ओके. आणि बेल आयकॉनवरती पण क्लिक करा, म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाते. मित्रांनो, आपण आपल्या या चॅनलवरती दररोज फ्री क्लास सखोल विश्लेषणासह अपलोड करत असतो. दुपारी 3 वाजता डेली बेसिसवरती तुम्हाला आपल्या या चॅनलवरती नवीन व्हिडिओज पाहायला मिळत जातो मित्रांनो. मग तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्यांच्यासाठी अंकगणित हा विषय महत्त्वाचा आहे. मग अंकगणिताची तयारी आपण या ठिकाणी फ्रीमध्ये करत आहोत. सोबतच मित्रांनो, बुद्धिमत्ता हा विषय महत्त्वाचा आहे. मग बुद्धिमत्ता या विषयाची तयारी आपण फ्रीमध्ये दररोज या ठिकाणी करत असतो. सोबतच जी-के जी-एस हे पण महत्त्वाचे आहे. जी-के जी-एसवरचे पण व्हिडिओज आपण या ठिकाणी अपलोड करत असतो. तुम्ही बघत असाल यापूर्वीचे जेवढेही जी-के जी-एसवरचे आपण व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, त्या व्हिडिओजमध्ये तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषणासहच शिकले असाल मित्रांनो. ओके. स्पर्धा परीक्षेशी रिलेटेडच कंटेंट आपल्या या चॅनलमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बाकी विषयाची आपण या ठिकाणी सखोल विश्लेषणासह पण तयारी करत असतो, जशी जी-के जी-एस, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण मित्रांनो. याची पण तयारी आपण करत असतो. त्यासाठी आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तुम्हाला दररोज फ्रीमध्ये या ठिकाणी शिकता येईल. ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, चला बघूया मग पुढे प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने विचारलेले आहेत. आता तुम्हाला स्क्रीनवरती प्रश्न दिसतोय मित्रांनो. ब्लड रिलेशनवरती प्रश्न विचारलेला आहे की व्यासपीठावरील एका पुरुषाकडे बोट दाखवून एक मुलगी म्हणाली, हा पुरुष माझ्या आईच्या सासूच्या एकुलत्या एक मुलाच्या बहिणीचा मुलगा आहे, तर तो पुरुष त्या मुलीचा कोण लागेल? आता बघा मित्रांनो, या प्रश्नाला सोडवायचं कशा पद्धतीने. ओके. मग याच्यामध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करायचा. ठीक आहे. या रिलेशनमध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करायचा आणि सोडवायचा, म्हणजे आपल्याला पटकन सोडवता येतो. आता सुरुवातीला बघा काय म्हटलेलं आहे की या ठिकाणी व्यासपीठावरील एका पुरुषाकडे बोट दाखवून एक मुलगी म्हणाली, म्हणजे या ठिकाणी ती मुलगी आपल्याला कुठे लिहावं लागेल, तर बघा मी या ठिकाणी मुलगी लिहिलं. ठीक आहे. बघा, एक मुलगी म्हणाली, मुलगी लिहिलं. ते व्यासपीठावरील एका पुरुषाकडे बोट दाखवून, म्हणजे ही या ठिकाणी व्यासपीठासमोरील एक पुरुष आहे. ठीक आहे. आता पुढे बघा काय दिलेलं आहे. हा पुरुष, म्हणजे हा जो पुरुष आहे, व्यासपीठावरील हा जो पुरुष आहे, हा माझ्या आईच्या, म्हणजे या मुलीची जी आई आहे ती या ठिकाणी वरच्या दिशेला आली. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर माझ्या आईच्या सासूच्या, म्हणजे या ठिकाणी आईची सासू, म्हणजे वरच्या दिशेला लिहा. आईची जी सासू आहे ती आपण वरच्या दिशेला लिहिलं. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी जी वरची दिशा आहे ती म्हणजे आपल्यापेक्षा जास्त वयाने असं कन्सिडर करायचं. ठीक आहे. सासू आपण वरच्या दिशेने लिहिले. याच्यानंतर पुढे बघा, सासूच्या एकुलत्या एक मुलाच्या, म्हणजे सासूचा मुलगा कुठे येईल, खालच्या दिशेला येईल. या ठिकाणी सासूचा मुलगा आपण इथे लिहिलं. मग ठीक आहे, हे मुलगा लिहिलं. ओके. एकुलता एक मुलगा म्हणजेच काय, तर मित्रांनो याच्यामध्ये रिलेशन बघा आता काय झालं, हे या दोघांमध्ये रिलेशन काय झालं, पती आणि पत्नीचा रिलेशन झाला. बरोबर की नाही. कोणता रिलेशन, पती पत्नीचा रिलेशन झाला. एकुलता एक मुलगा आणि या मुलीची आई आणि तिची सासू म्हटल्यावर ते पती पत्नीचा रिलेशन या ठिकाणी तयार होतो. याच्यानंतर पुढे बघा काय दिलेलं आहे, बहिणीचा मुलगा. मग पुढे काय करायचं आहे, तर या ठिकाणी याची काय असणार आहे, ही बहीण असणार आहे आणि ह्याचा हा मुलगा आहे मित्रांनो, व्यासपीठावरील व्यक्ती. क्लिअर झालं. अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर तयार करायचा. ओके. मग हे मुलगा याच्या ठिकाणी आला, तर आत्ता आपल्याला हे ठरवायचं कशा पद्धतीने, तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे बघा, ही या मुलीची ही आई आहे. ओके. त्याच्यानंतर हे त्या मुलीचा कोण असणार, वडील असणार. हे पती पत्नी असण्यावर हे वडील असणार. मग वडिलाची बहीण, तर त्या मुलीची ती कोण लागेल, तर आत्या लागणार की नाही. बरोबर आहे की नाही. मग ही ही बहीण, त्या वडिलाची बहीण, तर त्या मुलीची कोण लागेल, तर आत्या लागेल मित्रांनो. ओके. आत्याचा रिलेशन असेल. मग आत्याचा मुलगा म्हणजेच कोण, तर आत्ते भाऊ असणार. ओके. ही मुलगी आणि या व्यासपीठावरील पुरुषाचा रिलेशन काय होते, तर आत्ते भाऊचा रिलेशन होते. आत्याचा मुलगा म्हणजेच आत्ते भाऊचा रिलेशन या ठिकाणी तयार होते. पर्याय क्रमांक डी बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवायचा होता. क्लिअर झालं. चला पुढचा प्रश्न बघूया. मग काय विचारलं होतं या ठिकाणी, सोपा प्रश्न आहे बघा. या प्रश्नाला सेकंदात सोडवू शकतो. कोणत्या दराने, म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, एका रकमेची सरळ व्याज 8 वर्षात रकमेच्या दुप्पट होईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दर विचारले, तर ठीक आहे, काय करायचं, 10 दुप्पट म्हटलं
तर या पटीतून एक पट वजा करायची, म्हणजे दुप्पट आहे तर एक पट वजा केली तर किती येणार? एक पट येणार. मग या एक पट म्हणजेच मित्रांनो 100. ठीक आहे. दुप्पट म्हणजेच 200. ओके. मग सरळ या 100ला काय करायचं आहे, तर या 8 वर्षाने भागायचं आहे. 100ला जर 8ने भागलं तर भागाकार करा या ठिकाणी. 4 दोन्ही 8 आणि 25 चुक 100. 25चे अर्धे केले मित्रांनो तर 12.5 दर या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. पर्याय ए मध्ये बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं. प्रश्नामध्ये जी पट दिलेली आहे त्या पटीमधून एक पट वजा करायची आणि या ठिकाणी गुणायचं 100ने सरळ आपल्याला उत्तर मिळतो. बरोबर आहे. हे या ठिकाणी अशा पद्धतीने सोडवायचा होता. याच्यानंतर पुढचा प्रश्न रिझनिंगवरचा प्रश्न आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यावरती प्रत्येक परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ते आहे सिटिंग अरेंजमेंट. ठीक आहे. मग आता सिटिंग अरेंजमेंटवरचे प्रश्न कशी सोडवायचे हे या ठिकाणी तुम्हाला आयडिया येईल. बघा, अतिशय सोपे असतात. फक्त आपल्याला समजून घेणं हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता बघा, प्रश्न असा आहे PQRSTU हे एका वर्तुळात म्हणजे सर्कल केंद्रकाकडे तोंड करून बसले आहेत. आर हा पीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आणि क्यू हा क्यूच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. टी हा पीच्या लगेच डावीकडे आहे. एस हा क्यूच्या लगेच शेजारी नाही. तर टी आणि यूच्या बरोबर मध्ये कोण बसला आहे, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. मित्रांनो बघा, या प्रश्नाला कशा पद्धतीने सोडवता येते हे या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतोय. सुरुवातीला वर्तुळ म्हटलंय म्हणून आपण या ठिकाणी वर्तुळ काढून घ्यायचं. बघा, मी या ठिकाणी अशा पद्धतीने एक वर्तुळ तयार केलंय. तर बघा, हे वर्तुळ तयार झालं या ठिकाणी. मग यामध्ये बसणारे व्यक्ती किती आहेत तर हे मोजून घ्या. 1 2 3 4 5 6 आहे. मग 6 व्यक्ती या ठिकाणी बसवायचे. बघा, हे पहिला, हे दुसरा, त्याच्यानंतर मित्रांनो हे तिसरा आणि हे चौथा, त्याच्यानंतर हे 5वा आणि हे 6वा व्यक्ती या ठिकाणी लिहून घेतले. आता बघा, यांची सेटिंग अरेंजमेंट कशी होईल. वाक्यानुसार सेटिंग अरेंजमेंट करायची. बघा, हे 6 व्यक्ती आपल्याला या वर्तुळामध्ये बसवायचे आहे. बघा, आता पहिल्या वाक्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, आर हा पीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. कोणाच्या उजवीकडे तर पीच्या उजवीकडे. आता हे लिहत असताना सुरुवातीला काय करायचं मित्रांनो, तर ही दिशा लिहून घ्यायचं आहे. ही डावी दिशा आणि ही असणार आहे उजवी दिशा. ओके. आता बघा, सिटिंग अरेंजमेंटमध्ये काय करायचं, सुरुवातीला वाक्यानुसार त्याची स्थानमध्ये आपल्याला बसवायचं आहे. आर हा पीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर. कोणाच्या उजवीकडे? पीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे आर. ठीक आहे. याच्यानंतर आणि क्यूच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. कोणाच्या डावीकडे? क्यूच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर, म्हणजे क्यू या ठिकाणी आलं आणि क्यूच्या डावीकडे बघा हे दुसऱ्या स्थानावरच असणार. ठीक आहे. याच्यानंतर टी हा पीच्या लगेच डावीकडे आहे. पीच्या लगेच डावीकडे कोण आहे? टी आहे. मग या ठिकाणी पीच्या लगेच डावीकडे हा टी आला. ओके. त्याच्यानंतर दिलेला आहे यस हा क्यूच्या लगेच शेजारी नाही, म्हणजे क्यूच्या लगेच शेजारी नाही म्हणजे इथे एस येणार नाही. यस कुठे येईल तर ह्या ठिकाणी येईल. बरोबर आहे. तर टी आणि यूच्या बरोबर मध्ये कोण बसला आहे. मग टी आणि यू या ठिकाणी राहिलेला कोण असणार आहे? यू. बरोबर. मग टी आणि यूच्या मध्यमध म्हणजे लगेच मध्ये म्हणजे मधोमध बसणारा कोण असणार आहे? क्यू. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल मित्रांनो? क्यू. पर्याय सी मध्ये बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. या ठिकाणी या प्रश्नाला अशाच पद्धतीने आपल्याला सोडवायचा होता. ओके. पर्याय सी आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे. ओके. अशाच पद्धतीने प्रश्न परीक्षेला विचारले जातात मित्रांनो. जर तुम्हाला दररोज अशाच पद्धतीने सखोल विश्लेषणासह आपल्या इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर तयारी करायची असेल, तुम्हाला अंकगणित सोबतच मित्रांनो बुद्धिमत्ता, अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयाची सखोल पद्धतीने फ्रीमध्ये तयारी करता येणार आहेत. मग तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तरीही आणि तलाठी भरतीची तयारी करत असाल, सोबतच मित्रांनो RRB NTPCची तयारी करत असाल, तरीही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचीच आपण या ठिकाणी अंकगणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयाचा सिलेबस फ्रीमध्ये या ठिकाणी आपण अपलोड करणार आहोत मित्रांनो. पूर्ण सिलेबस आपण फ्रीमध्ये या ठिकाणी शिकवणार आहोत. त्यासाठी तुम्ही आपले या यूट्यूब चॅनलला, इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तुम्हाला 1 जानेवारीपासून या ठिकाणी फ्रीमध्ये
अंकगणित आणि बुद्धिमत्ता ह्या विषयाची सखोल पद्धतीने तयारी करता येणार आहेत. त्यासाठी आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. आणि सोबतच टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. त्यामध्ये मी क्लासेसची PDF आणि सोबतच मित्रांनो जे स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट आहे ते त्या ठिकाणी टाकत असतो. ठीक आहे. अशाच पद्धतीने दररोज शिकण्यासाठी आपल्या या चॅनलसोबत जुळून राहा. भेटूया समोरच्या सेशनमध्ये. थँक्यू सो मच.